हाय फ्रेंड्स, आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे, तर आज मी बनवणार आहे शंकरपाळ्या। तर शंकरपाळ्या कशासाठी असं तुम्ही विचार करसान, तर दिवाळीला इतकं सुंदर शंकरपाळ्या झाले होते ना, तर ते आम्ही 1 किलोची शंकरपाळ्या मी केलेली होती, पण ते सर्व काही शंकरपाळे लवकरच संपले गेली माझी। इतकं सुंदर आणि खूप छान अशी मौसूर आणि एकदम खुसखुशीत आणि लेअरदार शंकरपाळ्या झाले होते। तर त्यासाठी आपण आज पुन्हा एकदा शंकरपाळ्याचे व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर ते आपण व्हिडिओ पाहून घेऊया। आमच्या घरात इतकं प्रचंड सर्वांना आवडले शंकरपाळ्या की विचारायलाच नको। तर मला सर्वजण म्हणायला लागले की पुन्हा एकदा शंकरपाळ्या बनव म्हणून। तर सर्वात जास्त म्हणजे आमच्या आवडनं खूप आवडले माझे शंकरपाळ्या। तर आपण इथं घेतलेलं आहो मैद्याचं पीठ, पाहू शकता तुम्ही। मी पीठ सर्व मैद्याचं पीठ घेतले शंकरपाळ्यासाठी, ते चाळून घेतलेले छानपैकी। आपण इथं ह्या पिठाला मळून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी काय काय लागतंय ते पाहून घेऊया। तर इथं मी शंकरपाळ्याचे पीठ मळण्यासाठी ह्या वाटींनी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेलं आहे। तर हे सर्व आपण मिश्रण एकत्र टाकलेलं आहे आणि एकत्र टाकून त्याला नॉर्मली असा गरम करून घेतलेला आहे, जेणेकरून आपले साखर सारे वितळून जाईल। पाहू शकता तुम्ही, हा मिश्रण इतकं गरम आहे की आपण त्याला हात लावू शकतो। कोमट असल्यावरच आपल्याला त्या पाण्याने सर्व मिश्रणने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण आता पीठ मळून घेऊया। इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण हे बनवलेलं मिश्रण टाकून घेऊया पिठामध्ये, थोडं टाकायचं आहे आणि आपल्याला पीठ सारा मळून घ्यायचं आहे। हा माप अगदी परफेक्ट आहे। तर तुम्ही 1 किलो पिठाला ह्या वाटीने मी घेतलेला परफेक्ट माप आहे, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर। तर तुम्ही याप्रमाणे घेऊ शकता, परफेक्ट माप आहे। त्याच्यात आपण चवीपुरता अगदी थोडासा मीठ टाकणार आहे आणि ह्याच्यामध्येच आपण इलायची पावडर सुद्धा टाकलेला आहे। तर आपण हे सर्व पीठ मळून घेऊया। असं थोडं करून टाकायचं आहे। आणि इथं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की शंकरपाळ्यासाठी आपल्याला पीठ अगदी घट्टसरच मळायचं आहे आणि आबडधोबडच मळायचं आहे। एकदम पातळ पीठ मळायचं नाही आहे अजिबात। चपात्यासारखं पीठ मळतो तसं तर अजिबातच मळायचं नाही आहे, एकदम आबडधोबड पीठ मळायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या एकदम मस्त अशी खुशखुशीत आणि लेअरदार, तोंडात ठेवल्यावर विरघळून जाणारी अशी शंकरपाळ्या तयार होणार आहे। आपण एक दिवाळीच्या वेळेस व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर, तुम्ही तिथं जाऊन आपला तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। मस्त असं आबडधोबड पीठ या बघा, या प्रकारे आपल्याला मळायचं आहे। पाहू शकता तुम्ही, या प्रकारेच आपल्याला आबडधोबड मळायचं आहे शंकरपाळ्यासाठी पीठ। लय असं मौसूर नाही मळायचं आपल्याला, कडकच ठेवायचे जास्त। आपलं पीठ तयार झालेलं आहे। या प्रकारेच आपल्याला आबडधोबड मळून घ्यायचं आहे आणि याला आपण एक 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर आपण शंकरपाळ्या बनवायला घेऊया। झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी या प्रकारे। आता आपल्या पिठाला 15 मिनिटं पूर्ण झालेलं आहे। तर आता आपण लाटायला घेऊया। पाहू शकता मस्त असं पीठ आपलं भिजलेलं आहे, हे बघा खूप छान भिजलेलं आहे। तर पीठ आपला साईडला ठेवून देऊया। आपल्याला असा एक गोळा घ्यायचा आहे, ते गोळा असं उचलायचं आणि लाटायला घ्यायचं। अजिबात मळायचं वगैरे काहीच नाही, गोळ्यातनं गोळा तोडायचा आणि लाटायला घ्यायचं। आपलं पीठ छानपैकी असं मौसूर झालेलं आहे।
पाहू शकता इतकी जाड अशी फळे लाटून घ्यायचे चारी बाजूने, इतकी जाड आहे, आणि कापून घ्यायचे आपल्याला। सुरी घ्यायची, सुरीच्या मदतीने कट करून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता। याच प्रकारे आपल्याला या साइडने सुद्धा कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असे आपले शंकरपाळे कट झालेला आहे। हे बघा मस्त असे सुटसुटीत शंकरपाळे आपले छानपैकी तयार होतात। ते या प्रकारे आपण सर्व कट करून घेऊया। आपण इथं गॅसवर कढाई ठेवलेला आहे। एवढे शंकरपाळ्या कट करून घेतलेले आहेत, तर आपण आधी तळून घेऊया। आपली कढाई गरम झालेली आहे, आपण ऑइल टाकून घेऊया। आपलं तेल लय जास्त गरम पण नाही गरम करायचे आणि लय जास्त थंड पण नाही, नॉर्मली असं गरम करायचे आपल्याला, जेणेकरून शंकरपाळ्या आतपर्यंत छानपैकी भाजले जाईल। आता आपला ऑइल गरम झालेला आहे, तर आता आपण थोडासा एक गोळा टाकून बघूया। पाहू शकता आपलं पीठ वरती येतंय, ह्याच्या अर्थ आपला ऑइल गरम झालेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकूया। झाराच्या मदतीने आपल्याला या प्रकारे तेलामध्ये सोडायचं आहे। एकदम जास्त पण नाही सोडायचे, थोडे थोडे करून शंकरपाळे सोडायचे आहे। लगेच हलवायचं, घाई नाही करायचं आपल्याला। अशाच या प्रकारे हलवत हलवत चारी आलटून पलटून शंकरपाळ्या आपल्याला चारी बाजूने लालसर अशी आतपर्यंत भाजली पाहिजे। या प्रकारे आपल्याला भाजायचं, इथं तळून घ्यायचं आहे। लालसर अशी शंकरपाळ्या तळायचे आपल्याला, आणि अगदी मीडियम गॅसवरच तळायचं आहे। जास्त फास्ट नाही करायचे, जेणेकरून बाहेरून लालसर होईल आणि आतून काळी राहील, कच्चीच राहील। पाहू शकता या प्रकारे आपल्याला बदामी कलरचे छान असे लालसर शंकरपाळ्या तळून घ्यायचं आहे। या प्रकारे आपले सर्व शंकरपाळ्या तयार झालेले आहेत। पाहू शकता 1 किलो मध्ये एवढे आपले शंकरपाळ्या तयार झालेले आहेत। हे बघा मस्त असे आपले शंकरपाळ्या सर्व तयार झालेले आहेत। कसले भारी आहे बघा, मस्त असे खुसखुशीत शंकरपाळ्या आपले तयार झालेले आहेत। तर
तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। या पद्धतीने जर केले तर एक नंबर खुसखुशीत तयार होणार आहे आपले शंकरपाळे। तर तुम्ही बनवा, तुम्ही पण खावा, सर्वांना खाऊ घाला। कसे झाले शंकरपाळे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।